विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील प्रकरण 2 साहित्याची प्रयोजने या प्रकरणाच्या संदर्भामध्ये विवेचन करत आहोत. मम्मट यांनी जे सांगितलेली साहित्याची प्रयोजने आहेत त्यापैकी क्रमांक 2 अर्थप्राप्ती या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये विचार करत आहोत. यापूर्वी आपण मम्मट यांनी सांगितलेलं अर्थप्राप्ती हे जे प्रयोजन आहे याचा लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून विचार साधक बाधक पद्धतीने केलेला आहे. आता या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार कितपत उपयुक्त ठरू शकतो या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत आणि आजच्या काळामध्ये हे प्रयोजन कितपत लागू ठरू शकतं हेही आपण पाहणार आहोत. वाचकाच्या दृष्टीने या प्रयोजनाचा विचार केला तर आपणास असे म्हणता येईल की आजपर्यंत कोणासही कविता किंवा इतर वाङ्मय प्रकारातील साहित्यकृतीच्या आस्वादामुळे द्रव्यलाभ झाला नाही, शिवाय द्रव्यलाभासाठी कोणी साहित्य वाचत नाही. तर काही अंशी अर्थप्राप्ती हे प्रयोजन याचा विचार लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून होऊ शकतो, काही अंशी काही प्रमाणामध्ये. पण वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून अर्थप्राप्ती या प्रयोजनाचा विचार संभवतच नाही, केलाच जाऊ शकत नाही. तो यासाठी की एखाद्या रसिकाला आजपर्यंत किंवा एखाद्या वाचकाला एखादी साहित्यकृती वाचन केल्यामुळे काय लाभ झालेला आहे, किती मोबदला मिळालेला आहे, तर नाही. तर एखादा रसिक असेल किंवा वाचक असेल तर त्याला एखादी आवडलेली साहित्य कलाकृती ही बाजारात जाऊन स्वखर्चाने विकत घेण्याची वेळ येते. उलट ती साहित्यकृती खरेदी करण्यासाठी त्याला स्वतःची पदरमोड करावी लागते, म्हणजे स्वतःच्यामधील पैसा खर्च करावा लागतो आणि ती साहित्यकृती विकत घेऊन त्याचं तो वाचन करतो. म्हणजे त्याला द्रव्यलाभ तर झालेलाच नाही, तर उलट एखाद्या साहित्यकृतीचं वाचन करण्यासाठी त्याला मात्र स्वतःचं द्रव्य किंवा स्वतःचा पैसा खर्च करावा लागणार आहे. आणि इथे अशी नोंदही करण्यात आलेली आहे की लेखकाला जरी पूर्वीच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये काही अंशी द्रव्यलाभ होत असला तरी मात्र देखील वाचकांना मात्र कसलाही स्वरूपाचा द्रव्यलाभ झालेला नाही किंवा वाचकाला द्रव्यलाभ होत नाही. म्हणून वाचकाच्या दृष्टीने या प्रयोजनाचा विचार केला तर आपणास असे दिसेल की आजपर्यंत कोणासही एखादे काव्य वाचन केल्यामुळे किंवा स्वतःचं कथा वाचल्यामुळे किंवा कादंबरी वाचल्यामुळे त्याचा आस्वाद घेतल्यामुळे स्वतः वाचक किंवा रसिकाने स्वतः आस्वाद घेतल्यामुळे स्वतःसाठी आनंद निर्माण होण्यासाठी किंवा स्वतः एखादी कलाकृती वाचल्यामुळे त्याला कोणताही द्रव्यलाभ होत नाही किंवा झालेला दिसून येत नाही. आणि कोणताही वाचक आपणास द्रव्यलाभ मिळावा म्हणून वाचन करत नाही. उलट एखादी साहित्यकृती त्याला दुकानातून विकतच घ्यावी लागणार आहे आणि नंतर त्याचं वाचन करावं लागणार आहे. म्हणून त्यामुळे या प्रयोजनाचा विचार हा वाचकाच्या दृष्टीने करता येणार नाही. म्हणून हे प्रयोजन काही प्रमाणात लेखकनिष्ठ म्हणून स्वीकारता येईल. सारांश रूपाने या प्रयोजन संदर्भात जर विचार केला, मम्मटाने जे साहित्याचं दुसरं प्रयोजन सांगितलेलं आहे ते म्हणजे अर्थप्राप्ती. या अर्थप्राप्ती या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये थोडक्यात असं म्हणता येईल की हे प्रयोजन काही अंशी हे लेखकनिष्ठ आहे. लेखकांना काहीतरी द्रव्यलाभ होतो, पण प्रत्येक लेखक केवळ द्रव्यलाभासाठीच लिहितात असं आपण ठाम म्हणू शकत नाही. आणि वाचकांच्या दृष्टीने या प्रयोजनाचा विचारच संभवत नाही, कारण वाचकाला यातून कोणताही द्रव्यलाभ किंवा पैसा मिळू शकत नाही. म्हणून साधक बाधक दोन्ही दृष्टिकोनातून थोडक्यात अशी चर्चा
मम्मट यांनी सांगितलेलं अर्थप्राप्ती हे जे प्रयोजन आहे त्या संदर्भात करता येईल. म्हणून हे प्रयोजन काही प्रमाणात लेखकनिष्ठ म्हणून स्वीकारता येईल. वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार करता येत नाही. तर आजच्या काळामध्ये या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये जे विवेचन केलेलं आहे त्याचीही माहिती आपण घेणार आहोत. आजच्या काळामध्ये जर आपण या प्रयोजनाचा विचार केला तर आपणास असे दिसेल की साहित्यकाला आपली साहित्यकृती जवळचे पैसे खर्च करून प्रकाशित करावी लागत आहे. आता हे एक वास्तव आहे, हेही सत्य आहे. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या लेखकाला एखादी साहित्यकृती निर्माण केली तर त्याला त्याचा मोबदला मिळत होता, त्याला पैसे मिळत होते, हे आपण अभ्यासलेलं आहे. पण आजच्या काळामध्ये एखादा लेखक आहे, नवलेखक आहे, याला मात्र स्वतःची साहित्यकृती प्रकाशकाकडून जर प्रकाशित करावायची असेल तर त्याचा जो येणारा खर्च आहे किंवा जो होणारा खर्च आहे तो त्या प्रकाशकाला द्यावा लागतो. आणि त्यामुळे स्वतःला जर त्या ठिकाणी एखादी साहित्यकृती प्रकाशित करण्यासाठी पैसा द्यावा लागत असेल तर यातून द्रव्य लाभ काय होणार आहे? तर यातून द्रव्य लाभ काही होत नाही, तर उलट त्याचा खर्च स्वतःचा त्या ठिकाणी होत असताना दिसून येतो. आजच्या काळामध्ये जर आपण या प्रयोजनाचा विचार केला तर आपणास असे दिसेल की साहित्यिकाला आपली साहित्यकृती जवळचे पैसे खर्च करून प्रकाशित करावे लागत आहे. त्यामुळे आज साहित्यिकाला मोबदला दिला जावा असा सूर निघत आहे. म्हणून अशी मागणी की जे साहित्यिक असतील त्याने प्रकाशित केलेली साहित्य कलाकृती असेल त्या साहित्यिकाला काही मोबदला दिला पाहिजे अशी मागणी होत असताना दिसून येते. साहित्यकृतीचा निर्माता म्हणजे लेखक, प्रकाशक यांना याची जाणीव होत आहे हे खरे असले तरी साहित्य निर्मिती करणारा द्रव्य लाभासाठी करेल असे म्हणता येत नाही. म्हणून अशी प्रकाशकालाही माहिती आहे, त्या लेखकालाही माहिती आहे की यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असते, पैसा इथे खर्च होत आहे. परंतु जेव्हा एखादा साहित्य निर्मिती करत असतो तेव्हा केवळ त्यातून आपल्याला पैसाच मिळेल या दृष्टिकोनातून तो लेखन करतो असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. काही प्रमाणामध्ये त्याचा पदरमोडही होतो किंवा स्वतःचा पैसाही खर्च होताना दिसून येतो. साहित्यकृतीचा निर्माता, प्रकाशक यांना याची जाण होत आहे हे खरे असले तरी साहित्य निर्मिती करणारा द्रव्य लाभासाठी करेल असे म्हणता येत नाही. विशेष म्हणजे खरा कलावंत अर्थप्राप्तीची अपेक्षा कधीच करत नाही. पण असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे की जो खरा अभ्यासक आहे, जो खरा कलावंत आहे, जो खरा साहित्यकृतीचा निर्माता आहे तो मात्र केवळ प्रसिद्धीसाठी म्हणूया किंवा केवळ पैसा मिळवण्यासाठी म्हणूया तो लेखन करताना दिसून येत नाही. त्याच्या ठिकाणचे जे अनुभव आहे, त्याचे जे स्वतःचे विचार आहे तो जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लिहित असताना दिसून येतो. साहित्य कलाकृतीमधून, साहित्य निर्मितीमधून केवळ आपल्याला पैसाच मिळावा असं त्या साहित्यिकाला वाटत नाही. आणि श्रेष्ठ दर्जाचे जे साहित्यिक असतात ते द्रव्य लाभासाठी साहित्य निर्मिती करताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे खरा कलावंत अर्थप्राप्तीची अपेक्षा कधीच करत नाही. यश आणि अर्थप्राप्ती ही साहित्यिकांना मिळणारी बक्षिसे किंवा प्रकाशनाकडून मिळणारे मानधन याचा विचार केला तरी ज्यांना ते मिळाले त्यांनाही अर्थप्राप्तीसाठी साहित्य निर्मिती केले असे म्हणता येत नाही. म्हणून काही प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळाली, काही प्रमाणात अर्थप्राप्ती जरी होत असली तरी केवळ हे दोनच दृष्टिकोन, यश आणि अर्थप्राप्ती हे दोनच दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून साहित्य निर्मिती होत असते किंवा केली जाते असे आपण म्हणू शकत नाही. आणि पैशासाठी किंवा पैसे देऊन निर्माण केलेली साहित्यकृती ही श्रेष्ठ दर्जाची साहित्यकृती ठरू शकेल असे आपण म्हणू शकत नाही. म्हणून आजच्या काळामध्ये या प्रयोजनाचा विचार जर केला तर लेखकाचे पैसे खर्च होताना दिसून येतात. आणि जरी कोणी पैसे देऊन ही साहित्यकृती प्रकाशित केली तरी ती श्रेष्ठ दर्जाची ठरेलच असे आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. म्हणून अशा दोन्ही पद्धतीने या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये
हा विचार केलेला दिसून येतो आहे. आणि आजच्या काळामध्ये हे साधक बाधक पद्धतीने या प्रयोजनाचा विचार करत असताना साहित्यिक हा केवळ पैशासाठी किंवा यशासाठीच साहित्य निर्मिती करतो असं नाही, त्याचा स्वतःचा खर्च होतो आहे. पण असं असलं तरी त्याने निर्माण केलेली साहित्यकृती ही श्रेष्ठ दर्जाची ठरेलच असंही आपण सांगता येत नाही. म्हणून यश आणि अर्थप्राप्ती ही साहित्यिकांना मिळणारी बक्षिसे किंवा प्रकाशनाकडून मिळणारे मानधन याचा विचार केला तरी ज्यांना ते मिळाले त्यांनीही अर्थप्राप्तीसाठी साहित्य निर्माण केले असे आपणास म्हणता येत नाही. पैशासाठी लिहिलेले साहित्य म्हणजेच प्रकाशकाकडून पैसे घेण्याचे हेतूने लिहिलेले साहित्य श्रेष्ठ दर्जाचे किंवा श्रेष्ठ प्रतीचे असेलच असे नाही, अशी ही नोंद इथे केलेली आहे. मम्मट यांनी साहित्य अर्थप्राप्तासाठी लिहिले जाते असे म्हटले असले तरी आजच्या काळात या प्रयोजनाचा विचार फारसा करण्याची गरज वाटत नाही. मग आजच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये किंवा तंत्रज्ञान युगामध्ये सद्य परिस्थितीत मम्मटांनी जे हे साहित्याचं अर्थप्राप्तीचे प्रयोजन सांगितलेलं आहे, आजच्या काळात या प्रयोजन विचाराचा फारसा विचार करण्याची गरज वाटत नाही. काही अंशी हे प्रयोजन लेखकनिष्ठ प्रयोजन आहे, पण रसिकांच्या बाबतीत या प्रयोजनाचा विचार लागू पडत नाही. म्हणून मम्मट यांनी जे सांगितलेलं साहित्याचं जे दुसरं प्रयोजन आहे अर्थप्राप्ती, या प्रयोजन विचार जर लक्षात घेतला तर काही अंशी हे प्रयोजन लेखकनिष्ठ प्रयोजन आहे असं आपण म्हणू शकतो. वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार संभवत नाही किंवा आपण या प्रयोजनाचा उल्लेख वाचकनिष्ठ प्रयोजन म्हणून करू शकत नाही. काही अंशी अर्थप्राप्ती हे प्रयोजन लेखकनिष्ठ प्रयोजन आहे असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्र हो, मम्मट याने जे एकूण 6 प्रयोजने सांगितलेली आहेत त्यापैकी यश आणि कीर्ती हे पहिलं प्रयोजन आणि अर्थप्राप्ती हे दुसरं प्रयोजन आहे. या संदर्भात आपण लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि आजच्या काळामध्ये ही प्रयोजने कितपत उपयुक्त आहे या संदर्भातील माहिती पाहिलेली आहे. यानंतरचे जे प्रयोजन विचार आहेत, मम्मटांनी सांगितलेली इतर जी प्रयोजने आहेत त्याचाही विचार आपण क्रमाक्रमाने करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.